परभणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली आणि माझ्यासोबत भाजपच्या महिला कार्यकर्ते आहेत. काय सभा पार पडली आहे, एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण देखील झालं आहे. काय त्या भाषणातले कोणते वाक्य तुम्हाला जेणेकरून आवडले, त्याच्यामध्ये परभणीच्या विकासासंदर्भात ते बोलले. जवळजवळ आता माझं 65 वर्षाचं वय आहे. मी पण एक रिटायर्ड टीचर आहे. लहानपणापासून सगळं आयुष्य माझं इथंच गेलेलं आहे. अजिबात परभणीचा कधीही विकास झाला नाही. त्यांनी जो विकास केला ना, अति सर्व परभणीकरांना खूप आनंद होणार आहे. महिला तर खूप खुश होत्या. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी म्हणाले की मी परभणीचा विकास करेल, तेव्हा तेव्हा सर्व महिलांनी उभा राहून टाळ्या वाजवल्या. तर माझी एकच विनंती की खरोखर परभणीचा विकास व्हावा. खरं तर या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणकोणत्या योजना ते आता चालू आहेत, त्याचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? एक लाडकी बहीण योजनेचा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना. यामुळे बऱ्याच महिला एकत्र येऊन मतदानासाठी, ज्या महिला मतदान करण्यासाठी बाहेर येत नव्हत्या, पण आता त्या लाडक्या बहिणीमुळे त्या महिला मतदान करण्यासाठी येत आहेत. बाकी इतर पण माझ्यासोबत लाडक्या बहिणी आहेत. ताई, काय देवेंद्र फडणवीस यांचं भाषण पार पडलंय, त्याच्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? तुम्हाला कोणते वाक्य जे आहेत त्या भाषणादरम्यानचे आवडले, ते परभणीच्या विकासासंदर्भातही आहेत? जे जायकवाडी परिसरातले जे अनधिकृत लोक जे बसलेले होते, ते जे देवाभावांनी सांगितले की जेही बसलेले लोक आहेत त्यांना आम्ही अधिकृत करू आणि काळजीचं काही टेन्शन नाही, हे भाषणाचा मूळ मुद्दा आम्हाला खूप आवडला. आणि लाडक्या बहिणी तर होत्याच होत्या. लाडक्या देवाभाऊसाठी लाडक्या बहिणी स्वागताला होत्या. कोणकोणते कामं झालेत, जसं मेघनाताई बोर्डीकर या जिल्ह्याचं, या परभणी शहराचं नेतृत्व करतायत तसं? लाडक्या बहिणींचे पण आणि लखुपती दिदी पण, आणि बरेच म्हणजे स्वच्छतेचे पण कामं झाले. कोणाच्या अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी पण त्यांनी दूर केल्या, आणि म्हणजे भरपूर काही असे कामं दिदीच्या हातनं झाली. बाकी भाजपचे कार्यकर्ते देखील माझ्यासोबत आहेत. काय कोणकोणते विकास कामं झालीत? मेघनाताई बोर्डीकर जसं या शहराचं नेतृत्व करतात त्यावेळेस पण ज्यावेळेस 2024च्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमतानं आलं आणि पहिल्यांदाच परभणीचा विकास करण्यासाठी आदरणीय देवाभाऊनं आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री देण्याचं काम केलं. आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस विकासाचा पाढा आम्ही वाचतात, त्यावेळेस परभणीचा महत्त्वाचा मुद्दा होता की तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून त्याच्या इमारतीचं बांधकाम करणं आता सध्या चालू आहे. आताच देवाभाऊन आणि आमच्या दिदीने सांगितलं की टाटा इंडस्ट्रियल ट्रस्टच्या माध्यमातून इथल्या तरुणांना रोजगार निर्मितीसाठी जे काही इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर उभारण्याचं काम आदरणीय दिदीच्या माध्यमातून या जिल्ह्यात झालं. आणि आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी IT पार्क बघतात, पण परभणीसारख्या दुर्गम भागामध्ये माझ्या इथल्या तरुणांना, माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या पोरांना जागोच नोकरी मिळावी म्हणून द बाप कंपनीच्या माध्यमातून इथं IT हब निर्माण करण्याचं काम मेघना दिदीच्या माध्यमातून झाले. आज मेघना दिदी महिला बालकल्याणच्या खात्याच्या मंत्रीत, मेघना दिदी ऊर्जा खात्याच्या मंत्रीत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना दिवसादार न धरता, रात्र न धरता दिवसादार मिळावं यासाठी 33 Qच्या माध्यमातून वीज पुरवठा असेल, असे अनेक योजना, अनेक विकासाचे काम आदरणीय दिदीच्या माध्यमातून या जिल्ह्यात झालेले आहेत. खरं तर आता समोरचे जे आहेत ते उबाटा गट आणि त्यानंतर काँग्रेस आघाडी करून लढत आहे आणि भाजप जे आहे ते स्वतंत्र लढत आहे. मात्र काय याचा काही परिणाम होऊ शकतो युती नसल्यामुळं शिवसेनेसोबत भाजपची? नाही, परिणाम काही होणार नाही, कारण भाजप हा सर्व तळागाळातील माणसाचं काम करणारा पक्ष आहे आणि प्रत्येक काम म्हणजे एक शेतकरी मुलापर्यंत हे काम पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं काही अडचण पडणार नाही. युती झाली असती तर काय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली असती? युती झाली असती तर अजून विकासही झाला असता आणि भाजप एकदम टॉपवर राहिला असता. आणि मेघना दिदींनी सगळ्यात महत्त्वाचं परभणी जिल्ह्यामध्ये केलं म्हणजे आरोग्य. त्यामुळे मेघना दिदीचं कौतुक करावं तेवढं कमी. काय फक्त भाजप जे आहे ते सोबळावर लढतंय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, मात्र काय वाटतंय खरंच किती मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळू शकतं असं काही अंदाज? युती झाली नाही झाली हा वरिष्ठ नेत्याचा विषय आहे, पण परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मेघना दिदी साहेब, बोर्डीकर दिदीसारखं नेतृत्व आहे. बोर्डीकर साहेब मार्गदर्शनला आहेत, सुरेशरावजी ओरपुडकर साहेब आहेत. त्याच्यामुळं परभणी शहराचा विकास होईल आणि परभणीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल. युती हो अथवा न हो याचा काही फरक भारतीय जनता पार्टीच्या मतदारावर होणार नाही याची मला शाश्वती आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं गेलं तर धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जे वार्ड आहेत, ज्या जुन्या गल्ल्या आहेत ते त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही आहेत. मात्र कधी याचा विकास होईल
असं तुम्हाला वाटतं? गेले 2 ते 3 वर्ष झालं परभणी महानगरपालिकेवर प्रशासक आहे. इथले स्थानिकचे आमदार असतील, गेले 10 वर्ष झाले या शहराचे आमदार आहेत. त्यांना कधी इथल्या धुळीचा वगैरे प्रश्न पडला नाही. आणि नक्कीच येणाऱ्या काळात जर भारतीय जनता पार्टीला इथल्या परभणी शहरातील शुद्ध मतदारानं जर मतदान करून जर इथं महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसवला तर नक्कीच येणाऱ्या 16 तारखेनंतरच तुम्हाला हा बदल नक्की जाणवेल, हा माझा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. हे होते दीदी पालकमंत्री झाल्यापासून परभणीमध्ये बरेचसे रस्ते झाले, जे की मी 65 वर्षात नाही पाहत आहे. ते बरेच छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये देखील रस्ते झाले दीदीमुळे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची परभणीमध्ये सभा पार पडल्याच्या नंतर या महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण मुसंडी मारेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, परभणी.